नमस्कार. महादेव पवार ब्लॉग्स यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. आजचा आपला विषय आहे, कालच शासन निर्णय निघालेला आहे. राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली लागू असलेल्या कर्मचाऱ्यांनी राज्य शासनाची सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना तसेच केंद्र शासनाची एकत्रित निवृत्ती वेतन योजना UPS लागू करण्याबाबत. तर यामध्ये केंद्र शासनाची योजना, राज्य शासनाची योजना कशा पद्धतीनं लागू करणार आहे याबाबत माहिती दिलेली आहे. तर जो शासन निर्णय निघालेला आहे ते सोप्या भाषेमध्ये मी विश्लेषण करणार आहे. तर ते पुढील प्रमाणे विषय असा आहे, राज्य शासनाची सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना तसेच केंद्र शासनाची एकत्रित निवृत्ती योजना. तर शासन निर्णय तुमच्या समोर आहे. तर दिनांक 20/9/2024 रोजी हा शासन निर्णय निघालेला आहे. तर यामध्ये केंद्राच्या धर्तीवरती जी UPS निवृत्ती वेतन योजना लागू झालेली आहे त्या धर्तीवर शासनाने पण सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना लागू केलेली आहे. तर त्या योजनेमध्ये नेमकं काय आहे, शासन निर्णयामध्ये काय दिलेलं आहे, तर मी तुम्हाला एकदा साध्या आणि सोप्या भाषेमध्ये विश्लेषण सांगणार आहे. तर यामध्ये संदर्भ दिलेला आहे, शासन निर्णय वित्त विभाग क्रमांक 14/3/2023 रोजी एक समिती नेमली होती की जी NPS योजना आहे तर त्याच्यामध्ये नवीन काही देता येईल का याबाबत अभ्यास करण्यासाठी त्या समितीने अभ्यास केला आणि अहवाल सादर केला शासनाने. यावरती शासनाने हा निर्णय घेतलेला आहे. तर समितीच्या शिफारशीनुसार राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना जी होती तर त्याला सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना असं नाव दिलेलं आहे. तर यामध्ये मी ठळक बाबी तुम्हाला सांगू इच्छितो. शासन निर्णय, राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली लागू असलेल्या कर्मचाऱ्यांनी राज्य शासनाची सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना ही 1/3/2024 1 मार्च 2024 पासून लागू करण्यात येत आहे. तसेच केंद्र शासनाचा जो नोटिफिकेशन किंवा GR निघाला होता 24/8/2024 रोजी घोषित केलेली एकीकृत निवृत्ती वेतन योजना युनिफाईड पेन्शन स्कीम, ती पण कर्मचाऱ्याला जशास तशी लागू करण्यासाठी मान्यता दिलेली आहे. तर यांची माहिती परिशिष्ट अ आणि ब मध्ये सांगितलेली आहे. तर आपण परिशिष्ट अ आणि ब याची सुद्धा माहिती घेणार आहे. तर राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली लागू असलेल्या कर्मचाऱ्यांना यावरील दोन्ही योजनेमध्ये कोणत्याही एका योजनेत सहभागी होता येईल. म्हणजे दोन्हीपैकी आपल्याला कोणत्या पण एका स्कीममध्ये आपल्याला राहता येईल. राज्य शासनाच्या सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनासाठी पात्र व इच्छुक असलेल्या कर्मचाऱ्यांना या योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी द्यावयाचा एक वेळेस विकल्प दिनांक 31/3/2025 पर्यंत संबंधित कार्यालय प्रमुख, विभाग प्रमुख यांच्याकडे सादर करायचा आहे. तर 31 मार्च 2025 पर्यंत कर्मचाऱ्यांना कार्यालय प्रमुख, विभाग प्रमुख यांच्याकडे विकल्प सादर करायचा आहे. मात्र सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेत वरील प्रमाणे विकल्प दिलेल्या कर्मचाऱ्यांनी सदर विकल्पाचा फेरविचार करून ज्यांना केंद्र शासनाच्या एकीकृत निवृत्ती वेतन योजनेमध्ये सहभागी व्हायचे असेल त्या संदर्भात विकल्प दिनांक 31/3/2027 पर्यंत किंवा शासनाने एकत्रित निवृत्ती वेतन योजना संदर्भात निर्गमित होणाऱ्या तपशीलवार सूचनेप्रमाणे, म्हणजे जी केंद्र शासनाची आहे एकीकृत निवृत्ती वेतन योजना म्हणजे युनिफाईड पेन्शन स्कीम, त्याच्यामध्ये पण जाता येईल. तर त्यासाठी 31/3/2027 पर्यंत विकल्प दिलेला आहे. तो पण विकल्प तुम्ही देऊ शकता. तर वरील दोन्ही योजनेमध्ये जे कर्मचारी सहभागी होणार नाही त्यांना राष्ट्रीय निवृत्ती वेतन अंतर्गत निवृत्ती वेतन योजना आपोआप लागू राहील. आता केंद्र शासनाची UPS योजना आहे आणि राज्य शासनाची मी UPNPS नाव देतो त्यांना सध्या, कारण की अपडेट राष्ट्रीय निवृत्ती योजना, अपडेट NPS असं म्हणलं तरी चालेल तुम्हाला समजण्यासाठी. जर ह्या नवीन दोन योजनांपैकी जर आपल्याला एक पण योजना स्वीकारायची नसेल तर जी जुनी NPS योजना होती ती कर्मचाऱ्यांना लागू राहील. राज्य शासनाच्या सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेत अटी व शर्ती मध्ये काही बदल वगैरे करायचा असेल तर वित्त विभागाला प्राधिकृत केलेला आहे. तर त्याप्रमाणे भविष्यामध्ये कारवाई स्वतंत्रपणे काही सूचना वगैरे निर्गमित होतील. तर हा शासन निर्णय मान्यता प्राप्त अनुदान शैक्षणिक संस्था, कृषी विद्यापीठ किंवा त्याला संलग्न असलेले अनुदान शासकीय महाविद्यालय वगैरे यांना पण लागू आहे.
तसेच महाराष्ट्र जिल्हा परिषद पंचायत समिती अधिनियम 1961 नुसार सर्व जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांना पण हा शासन निर्णय लागू आहे. तर हा मूळ शासन निर्णय आहे. तर या शासन निर्णयामधल्या तरतुदी होत्या. तर आपण परिशिष्ट अ आणि ब हे पण थोडक्यात माहिती करून घेऊ. परिशिष्ट अ, राज्य शासनाच्या सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनाची ठळक वैशिष्ट्ये. म्हणजे जी आपली राज्य शासनाची योजना आहे, जी राज्य शासनाने घोषित केलेली आहे, ती परिशिष्ट अ मध्ये. काही कर्मचाऱ्यांना असं कन्फ्युजन होऊ शकतं, UPS आणि नवीन राज्य निवृत्ती वेतन योजना याच्यामध्ये नेमकं कोणती आपली आहे आणि कोणती केंद्राची आहे. तर सरळ सरळ आहे, UPS ही योजना केंद्र शासनाची आहे आणि सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना ही राज्य शासनाची आहे. तर आपण राज्य शासनाच्या सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनाची ठळक वैशिष्ट्ये पाहू. राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणालीतील गुंतवणुकीविषयी जोखीम राज्य सरकारने स्वीकारावी हे समिती शिफारशीचे तत्व मान्य करून. म्हणजे जी NPS मध्ये जोखीम होती शेअर मार्केटची, जो पैसा गुंतवलेला होता, तर ती जोखीम राज्य शासनाने स्वीकारावी या तत्वावरती ही योजना लागू केलेली आहे. राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणालीत नियत वयोमानानुसार निवृत्त होणारे कर्मचारी यांनी जर सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेचा विकल्प दिल्यास त्यांना त्यांच्या शेवटच्या वेतनाच्या 50% इतके निवृत्ती वेतन व त्यावरील महागाई वाढ, तसेच निवृत्ती वेतनाच्या 60% इतके कुटुंब निवृत्ती वेतन व त्यावरील महागाई भत्ता वाढ मिळेल. तर यामध्ये जो कर्मचारी रिटायर होणार आहे, शेवटच्या वेतनाच्या 50% इतके निवृत्ती वेतन आणि महागाई वाढ. तर यामध्ये निवृत्ती वेतनाच्या कुटुंब निवृत्ती वेतन जो मूळ वेतन भेटणार आहे आपल्याला 50%, तर त्याच्या 60% असं कुटुंब निवृत्ती वेतन भेटणार आहे आणि त्यामध्ये महागाई वाढ भेटेल. तर यामध्ये महागाई भत्त्याचा उल्लेख केलेला नाहीये, फक्त महागाई वाढ केलेली आहे. तर ती आता कशा पद्धतीनं आपल्याला महागाई वाढ देणार आहे, तर ते भविष्याच्या नोटिफिकेशनमध्ये जेव्हा येईल त्यावेळी आपल्याला कळेल. वरील प्रमाणे राज्य शासनाची सुधारित राष्ट्रीय निवृत्ती योजना ही राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली लागू असलेल्या कर्मचाऱ्यांना 1 मार्च 2024 पासून लागू करण्यात येत आहे. तसेच राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली लागू असलेल्या शासकीय निर्णयापूर्वी सेवानिवृत्त झालेल्या तसेच निवृत्त वार्षिक विकत घेतलेल्या कर्मचाऱ्यांना त्याच्या सेवानिवृत्ती दिनांकापासून ते 29 फेब्रुवारी 2000 पर्यंत कालावधी संबंधित सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली अनुदेय असलेले मधील लाभ मंजूर राहील. तसेच 1/4 पासून सुधारित राष्ट्रीय निवृत्ती विकल्प दिलेल्या निवृत्ती वेतनधारकांना निवृत्ती वेतन अनुज्ञेय राहील. जे कर्मचारी 29 फेब्रुवारी 2024 पर्यंत रिटायर झालेले आहे त्या कर्मचाऱ्यांना या योजनेचा लाभ भेटणार नाहीये. तर 1 मार्च 2024 पासून पुढे जे कर्मचारी सेवानिवृत्त झालेले आहेत त्यांना हा लाभ भेटणार आहे. वरील योजनेअंतर्गत सेवा कालावधीत गणना ही सभासदांनी प्रत्यक्ष भरलेल्या अंशदानाची वर्गणीशी निगडीत असेल. ज्या कालावधीसाठी सभासदाचे अंशदान भरलेले नसेल तर वरील प्रयोजनार्थ तो कालावधी सेवा कालावधी म्हणून गणण्यात येणार नाही. कर्मचाऱ्यांनी ज्या कालावधीचे अंशदान त्यांच्या वेतनातून कपात करण्यात आलेले नाही असे अंशदान भविष्यात कर्मचाऱ्यांच्या व्याजासह भरल्यास तो कालावधी वरील प्रयोजनार्थ सेवा कालावधी म्हणून गणला जाणार नाही. हा 3 नंबरचा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे. तर ह्याच्यामध्ये खूप क्लिष्ट पद्धतीनं दिलेला आहे. तर जे कर्मचाऱ्यांनी अंशदान भरलेलं नाही त्यांची सेवा गृहीत धरणार नाही आणि सेवा गृहीत धरण्यासाठी जो पैसा भरलेला नाही त्याच्यावर 10% व्याजाने पैसा भरायची अशी तरतूद याच्यामध्ये ही खूपच क्लिष्ट पद्धत आहे. तर ही बाब विचार करण्यासारखी आहे. 4 नंबरचा मुद्दा सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेत विकल्प दिलेल्या कर्मचाऱ्यास यापुढे राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली अंतर्गत संचित निधीमधून कोणत्याही प्रयोजनासाठी रक्कम काढण्यास मुभा असणार नाही. म्हणजे सुधारित पेन्शनमध्ये आधी NPS मध्ये आपल्याला 20% रक्कम आपल्याला सर्व्हिस सेवेतून 3 वेळा काढता यायची. पण या योजनेमध्ये आपल्याला ती रक्कम कोणतीच काढता येणार नाही अशी तरतूद दिलेली आहे. तसेच सुधारित राष्ट्रीय निवृत्ती योजना लागू झाल्यापासून राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली अंतर्गत जमा झालेल्या संचित निधीमधून कोणत्याही प्रकारची यापूर्वी काढलेली रक्कम म्हणजे याच्या आधी NPS मधून काही रक्कम कुणी 25% वगैरे काढलेली असतात ती पण व्याजासकट भरणं आहे. तर हे खूप विचार करण्यासारखी गोष्ट आहे. 5 नंबरचा मुद्दा कर्मचाऱ्यांची 20 वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक सेवा झाली असल्यास त्यांना शेवटच्या वेतनाच्या 50% निवृत्ती वेतन अनुदान राहील.
तर यामध्ये मिनिमम सेवा जी राज्य शासनाची योजना आहे त्याच्यामध्ये मिनिमम 20 वर्ष सेवा केलेली आहे. कर्मचारी 20 वर्षापेक्षा कमी व 10 वर्षापेक्षा जास्त सेवा होऊन सेवानिवृत्तीनुसार सेवानिवृत्ती होत असल्यास त्यांना शेवटच्या वेतनाच्या आधारे त्यांच्या सेवेच्या प्रमाणात निवृत्ती वेतन अदा करण्यात येईल. म्हणजे ज्या कर्मचाऱ्याची सेवा 20 वर्षापेक्षा कमी आणि 10 वर्षापेक्षा जास्त झालेली आहे, त्यांना नेमकं काय देणार आहे शासन या बाबत याच्यामध्ये काहीच उल्लेख केलेला नाही. फक्त असं म्हटलेलं आहे की शेवटच्या वेतनाच्या आधारे. म्हणजे हा गोल प्रश्न आहे की नेमकं काय भेटणार ते शासन निर्णय नवीन अद्ययावत आल्यानंतरच आपल्याला कळेल. 6 नंबरचा मुद्दा आहे सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेत विकल्प दिलेल्या कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणालीनंतर स्तर 1 मध्ये जमा असलेल्या अंशदानाची रक्कम गुंतवणुकीचा विकल्प दिनांक 30/9 रोजी निर्णयाने देण्यात आलेली सुविधा या योजनेनंतर उपलब्ध असणार नाही. सुधारित निवृत्ती वेतन योजनेमध्ये जो आपण NPS मध्ये गुंतवणूक करण्यासाठी विकल्प दिलेला होता तो आता शासकीय कर्मचाऱ्यांना विकल्प राहणार नाही. या योजनेअंतर्गत किमान 10 वर्षाच्या सेवेनंतर नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झालेल्या किमान निवृत्ती वेतन 7,500 इतके राहील. 10 वर्षापेक्षा कमी सेवा निवृत्ती वेतन आधा राहणार नाही. तर यामध्ये बघा कर्मचाऱ्यांनी 10 वर्ष मिनिमम 10 वर्ष सेवा झाल्यानंतर 7,500 म्हणजे एकदम खूप कमी आहे. 7,500 निवृत्ती वेतन भेटेल असं म्हणत आहे. आणि 10 वर्षापेक्षा जर कमी सेवा झालेली असेल तर त्यामध्ये काहीच भेटणार नाही. तर असा याचा अर्थ आहे. तर मी ठळक वैशिष्ट्ये 9 नंबरचा मुद्दा तुम्ही वाचून घेऊ शकता. तर याच्यामध्ये परिशिष्ट ब मध्ये UPS केंद्र शासनाची काय योजना आहे. तर यामध्ये UPS योजना ही इंग्रजीमध्ये दिलेली आहे. खरं तर शासनाने तर मराठीमध्ये त्याचं रूपांतर द्यायला पाहिजे होतं. तर यामध्ये मला जसं ज्या पद्धतीनं योग्य जी माहिती कळाली त्यानुसार मी तुम्हाला माहिती देणार आहे. पण इंग्रजीमध्ये योजनेची माहिती देण्याचं प्रयोजन मला काही लक्षात आलं नाही. कारण की कर्मचाऱ्यांना इंग्लिशच्या बाबतीत प्रॉब्लेम येऊ शकतो आणि यामध्ये जी भाषा आहे तर ती एकदम हाय स्टँडर्ड लेवलची भाषा आहे. त्याच्यामुळं मला ज्या पद्धतीनं समजलं त्या पद्धतीने मला एक्सप्लेन करतो. तर 1 नंबरचा जो मुद्दा आहे तर सेम UPS मध्ये पण 50% ॲव्हरेज तुम्हाला शेवटच्या वेतनाच्या भेटणार आहे. तर यामध्ये शासनाने मिनिमम वय 25 वर्ष केलेलं आहे. तर राज्य शासनाचं जे वय आहे मिनिमम सर्व्हिस 20 वर्ष आहे आणि केंद्र शासनाची 25 वर्ष सर्व्हिस आहे. तर यामध्ये बाकी सेम आहे. फॅमिली पेन्शन पण जी पेन्शन 50% आहे त्याच्या 60% भेटणार आहे. आणि कमीत कमी 10 वर्ष सेवा झाल्यानंतर कमीत कमी केंद्र शासनाच्या योजनेमध्ये 10,000 रुपये पेन्शन भेटणार आहे. तर तीच राज्य शासनाच्या योजनेमध्ये 7,500 भेटणार आहे. हे पण विचार करायसारखी बाब आहे. राज्य शासनाने केंद्राच्या धर्तीवरती जशास तशी योजना लागू केलेली नाही. त्यामध्ये बदल केलेले आहेत. आता याच्यामध्ये 4 नंबरचा मुद्दा हा याच्यामध्ये महागाई भत्ता जो मी तुम्हाला म्हणत आहे. तर महागाई भत्ता न म्हणता फक्त महागाई वाढ म्हणलेला आहे. जर ऑल इंडिया कन्झ्युमर प्राइस इंडेक्स इंडस्ट्रीज वर्कर्स वगैरे म्हणजे जे वर्कर्स वगैरे आहेत त्यांना जो महागाई वाढ देतात त्या पद्धतीनं महागाई वाढ देणार आहे की महागाई भत्ता देणार आहे याबाबत स्पष्टीकरण देण्यात आलेलं नाहीये. 5 नंबरचा मुद्दा तुम्ही वाचू शकता. 6 नंबरचा मुद्दा जे आहे तर यामध्ये तुम्ही वाचू शकता देर विल बी नो इन्क्रीज इन कॉन्ट्रीब्युशन एम्प्लॉई स्टेट गव्हर्नमेंट. म्हणजे जो कर्मचाऱ्याचा हिस्सा असणार आहे तो 10%च राहणार आहे आणि केंद्राचा हिस्सा आहे जो आता 14% आहे तर तो 18.5% पर्यंत वाढू शकतो. तसा राज्याच्या योजनेमध्ये तसा काही उल्लेख केलेला नाहीये. फक्त केंद्र शासनाच्या योजनेमध्ये 18.5 पर्यंत हिस्सा वाढू शकतो. त्यामध्ये पण तो हिस्सा 2 बाबीमध्ये गुंतवणार आहे. तर शासनाचा 10% आणि कर्मचाऱ्याचा 10% एका योजनेमध्ये आणि उर्वरित 8.5% हिस्सा ॲडिशनल गव्हर्नमेंट कॉन्ट्रीब्युशन मध्ये गुंतवणार आहे याबाबत माहिती दिलेली आहे. तर 8 नंबरचा मुद्दा इन्व्हेस्टमेंट चॉईस इंडिव्हिज्युअल पेन्शन क्रॉप्स एम्प्लॉईज कॅन विड्रॉ 60%. तर या योजनेमध्ये UPS योजनेमध्ये विड्रॉ करायचं यामध्ये तरतूद दिलेलं आहे 60% आणि पुढील पेन्शन म्हणजे प्रपोर्शनेट रिड्युसिंग इन ॲश्युअर्ड पेन्शन म्हणजे नेमका याचा अर्थ काय मला तर समजला नाही. तुम्हाला समजलं तर नक्कीच सांगा मला. तर
राज्य सुधारित निवृत्ती योजनेमध्ये विड्रॉची काहीच तरतूद केलेली नाही आहे. त्याच्यामुळं जो कर्मचाऱ्याचा पैसा जमा होणार आहे तो पूर्णच्या पूर्ण शासनाकडे ब्लॉक होणार आहे पैसा, तर त्याच्यापैकी आपल्याला काढता येणार नाही. तर अशा पद्धतीनं आणि ब परिशिष्टमध्ये शासनाने दिलेलं आहे माहिती. तर अशा पद्धतीने मी एकदम साध्या भाषेमध्ये तुम्हाला शासन निर्णयाचं अनालिसिस विश्लेषण करून दिलेलं आहे. तर राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना NPSच्या जागेवर आता सुधारित निवृत्तीवेतन योजना UPS आलेली आहे. तर या बाबतीत शासन निर्णयामधल्या तरतुदी मी तुम्हाला सांगितलेलं आहे. तर तुम्हाला काय वाटतं या योजनेच्या बाबतीत? नक्कीच कमेंट्समध्ये कळवा आणि तुमच्या सूचना किंवा काही असतील तर ते पण सांगा. तर मी पुढच्या व्हिडिओमध्ये जुनी पेन्शन योजना, NPS योजना, सुधारित निवृत्तीवेतन योजना, UPS तर यांचं एक अनालिसिस चार्ट तयार करेल तुमच्या सूचनेनुसार, किंवा जे काही ऑब्जेक्शन किंवा कुणाला काही मत वाटतात ते तुम्ही मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. त्याच्यानुसार मी व्हिडिओ बनवल आणि एक अनालिसिस तक्ता तयार करेल आणि त्याच्यामध्ये की बेस्ट कोणती योजना शासकीय कर्मचाऱ्याला योग्य राहील त्याबाबत मी चार्ट तुम्हाला प्रोव्हाइड करेल. धन्यवाद.